महाराष्ट्र संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा 2025 वयोमर्यादा वाढणार का? वयवाढी संदर्भात सरकारची काय असेल भूमिका आणि पोलीस सब इन्स्पेक्टरची जी 392 पदे आहेत यासोबतच सर्वांसाठी वयोमर्यादा वाढणार का, या सर्व डिटेल अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। या सर्व बाबींचा उल्लेख आपण येथे केलेला आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया। या व्हिडिओमध्ये आपण जे पाहतोय की रोहित पवार यांनी संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब 2025 साठी आपल्याला वयोमर्यादा वाढीची जी एक अपेक्षा आहे ते ट्विट संदर्भात व्यक्त केलेली आहे आणि तसं अनुमोदन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। तर या संदर्भात आपल्याला या डिटेल पाहायच्या आहेत आणि आपण काय करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब 2025 साठी जवळपास 674 पदांची जाहिरात आलेली आहे। आता आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये PSIची पदं 392 आहेत। सामान्यतः संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात जी आहे ती डिसेंबर जानेवारीमध्ये प्रकाशित होते आणि मार्च ते मे या कालावधीमध्ये ती परीक्षा घेण्यात येते। मात्र यावेळी काय झालेलं आहे, सदर परीक्षेची जाहिरात ही 29 जुलैला आलेली आहे आणि परीक्षा 9 नोव्हेंबर 2025ला होणार आहे। त्यामुळं जो वयोमर्यादा घडण्याचा दिनांक आहे तो 1 नोव्हेंबर असल्यामुळे कंबाईनची परीक्षेचा अभ्यास करणारे, विशेषतः PSI पदासाठी जे तयार करणारे हजारो विद्यार्थी आहेत ते वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्यांचं नुकसान होणार आहे। हीच विशेष बाब लक्षात घेऊन रोहित पवार यांनी हे ट्विट केलेलं आहे। राज्य शासनानं याच्या पाठीमागं पोलीस भरतीसाठी 2022 ते 2025 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून वाढीव संधी देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला होता। आता त्याच धर्तीवर संयुक्त पूर्वपरीक्षा जी होणार आहे 9 नोव्हेंबर 2025ला, यासाठी देखील 23 ते 25 दरम्यानची वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून वाढीव संधी देण्याचा सकारात्मक निर्णय हा सरकारनं घ्यावा, या संदर्भात रोहित पवार सरांनी हे ट्विट केलेलं आहे आणि आपणही अशाच पद्धतीने या ट्विटला रिस्पॉन्स द्यायचा आहे। आपणही ट्विटर ट्रेंड फॉलो करायचा आहे, PSI वाढ म्हणून, आणि त्याच संदर्भात आपल्याला सरकारला सुद्धा निवेदन द्यायचं आहे, ज्याच्या परिणाम आपले सरकार पोर्टलवरती ज्यांना हे करता येईल त्यांनी नोंद करून फडणवीस साहेब जे आहेत मुख्यमंत्री, त्यांच्या संदर्भामध्ये हे विषय पोहोचवावेत आणि वाढीव संधी मिळावी ही अपेक्षा करावी। हेच आपल्याला आता साध्य करायचं आहे आणि मिळेल। आपण जर सर्वांनी प्रयत्न केला तर हे 100% शक्य आहे। हीच एक महत्त्वाची अपडेट होती आणि तुम्हाला विशेष माहिती करून द्यायची होती, त्यामुळे हा व्हिडिओ बनवला। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। धन्यवाद।